माझे पूर्ण नाव निधी सतवन दर्वे. मी आता दुसरी शिकत आहे. माझी शाळा आहे सुंदर, माझ्या गुरूंना माझे प्रथम वंदन. माझी शाळा आहे सुंदर, माझ्या गुरूंना माझे प्रथम वंदन. मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण व माझ्या समोर बसलेले पालक व माझे आणि मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझी शाळा मराठी शाळेत शिकायचं रे बाळ. माझी शाळा मराठी शाळेत शिकायचं रे बाळा. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुजन, समोर बसलेले माझे मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला, आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली, ती आई आहे भाग्यशाली. तिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. ती आई आहे भाग्यशाली, तिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. सर्वांना माझा नमस्कार. माझे पूर्ण नाव वीरा दादाजी चिकनकर आहे. मी वर्ग 4ची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला 26 जानेवारी बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. देशप्रेमाने आत्मोत भरलेला, देशभक्तीचा सुगंध दरवळलेल्या तिरंगाच्या रंगात रंगलेला आजचा हा मंगलमय दिवस. आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण, पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, उजाडलेली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट, उजाडलेली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात, करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस हा एक राष्ट्रीय दिवस आहे. हा दिवस आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करीत आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15/8/1947 रोजी झाला असताना, मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15/8/1947 रोजी झाला असताना, तरी त्या स्वातंत्र्याला खरी आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1949 होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली आणि आपला हा भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. आज आपण इथे सर्वजण प्रसन्न मनाने, हसत मुखाने बसलेले आहोत. आजचा हा सुवर्णमय दिवस पाहण्याचे भाग्य आपल्यास लाभत आहे. पण हे स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. ज्याने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है, ज्याने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है. गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाई है, गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाई है. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य, अरे वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य, यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी या देशासाठी आपले जीवन वेचले, बलिदान दिले. त्या देशासाठी आपण काय करत आहोत? केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. केवळ सोशल मीडियावरच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर रक्ताची गरज असणाऱ्या एखाद्या रुग्णाला रक्तदान देणे, त्याला जीवनदान देणे हे देखील देशप्रेमच आहे. गुरु, आई, वडील आणि राष्ट्राची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे होय. जे तरुण नैराश्यात अडकलेले आहेत, थोडे अपयशाने खचले आहेत, त्यांच्यासाठी चला उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका, हा स्वामी विवेकानंदांचा विचार फार मोलाचा आहे. मित्रांनो, आजच्या या काळात भ्रष्टाचार आणि गरिबी हे देशाच्या विकासाच्या आळत आहेत. ते थांबवण्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे. देश हिताला प्रतिज्ञा घेतली पाहिजे. हीच आपल्या देशासाठी आपली खरी मानवंदना ठरेल. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महापुरुषांना, क्रांतिकारकांना आदरांजली वाहतो. भारतरत्न घटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहतो. सीमेवर लढणाऱ्या भारत मातेचे रक्षण करणाऱ्या जवानांना सादर प्रणाम करतो. आणि शेवटी एवढेच बोलेल की अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेललेल्या गोऱ्या आपल्या नितळ्या छातीवर, अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेललेल्या गोऱ्या आपल्या नितळ्या छातीवर, म्हणूनच आपण स्वाभिमानाने उभे आहोत या मातीवर, म्हणून आपण स्वाभिमानाने उभे आहोत या मातीवर. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आज सजला उत्सव तीन रंगाच्या आभाळी आज सजला, नतमस्तक मी ज्या सर्वांना ज्याने भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मोहित आहे. आज
26 जानेवारी आज आपण भारताच्या 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. भारताचे संविधान हाच भारताचा सर्वोच्च कायदा आहे. मी माझ्या देशावर खूप प्रेम करतो. जय हिंद. धन्यवाद. Good morning everyone, respected principal, teachers and my dear friends. Today we are gathered here to celebrate 26 January Republic Day. On this day in 1950, our constitution in India came into force and India became a republic country. Our constitution gives us rights and duties. It teaches us equality, freedom and justice. We should respect our national symbols like the national flag, national anthem and national emblem. The many great leaders like Dr. B.R. Ambedkar, Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru and Subhash Chandra Bose work hard for our country. We should always remember their sacrifices. As students, it is our duty to be disciplined, respect our teachers, follow rules and work hard for better future of India. Let us promise to be responsible citizens and always work for the progress of our nation. Thank you. Jai Hind.